काय सांगाल या प्रसंगी उमेदवारी तुम्ही दाखल केलेली आहे, परिचय सांगा आणि कोणत्या प्रभागामधून कोणत्या पार्टीमधून उमेदवारी तुम्हाला दाखल केली आहे? मी रविनीश पांडे, प्रभाग क्रमांक 24 डा मधून मी उमेदवारी दाखल केली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून, आणि आमच्या जे चुनाव चिन्ह आहे ते पंजा आहे, त्यातून उमेदवारी दाखल केलेली आहे आता. आणि आपला प्रभाग क्रमांक 24 जे सर्वसमावेशक प्रभाग आहे याच्यामध्ये सगळे लोक मिक्स आहे, त्याच्यात मी आज उमेदवारी दाखल केलेली आहे. काय मतदारांना आव्हान कराल तुम्ही आता उमेदवारी दाखल केल्याबद्दल? मतदारांना आव्हान आहे की जे समस्या प्रभाग क्रमांक 24मध्ये आहे ते आपल्याला पूर्णपणे संपवायचं आहे. जसं गटर लाईनचे खूप जास्त अव्यवस्था आहे, तिथे गटरची समस्या आहे, आणि आता जे पिण्याचं पाणीचं बिल जे येत आहे खूप जास्त येत आहे, त्याला आता कमी करायचं आहे. या महानगरपालिकेकडून जी पूर्ण सफाईची व्यवस्था आहे, सफाई व्यवस्था तिथे आहे नाही, प्रत्येक गल्लीमध्ये कोणी जात नाही आहे आणि तिथे कोणी फिरून झाकत नाही आहे. आता एवढे दिवसापासून काम सुरू आहे तरी पण आतापर्यंत जेव्हापासून आचारसंहिता लागली त्याच्या अगोदर भूमिपूजन झालेलं आहे, परंतु आतापर्यंत काम सुरू नाही झालेलं आहे. तिथे आपल्या डिप्टी सिंगलमध्ये आपण एक मोठा ग्राउंड आहे, तिथे ग्राउंडमध्ये ते हडपायची कोशिश करत आहे लोक. त्या ग्राउंडला आपल्याला वाचवायचं आहे. त्याच्या बाजूला एक भवन आहे जे काँग्रेस पक्षाद्वारा तेव्हा आपले विलास भाऊ मुत्तेमवार साहेब जे आपले माजी मंत्री आहे त्यांनी बनवला होता, त्याला कब्जा करून टाकलेला आहे. त्याला आपल्याला पूर्ण खाली करवायचं आहे आणि आम जनतेसाठी उपलब्ध करवायचं आहे. इससे हेमिन विष्णु बनपेला, परिचय देऊन सांगा कोणत्या प्रभागामधून तुम्ही आता उमेदवारी दाखल केली? प्रभाग 24 से हेमिन विष्णु बनपेला, कांग्रेस पार्टी से चारों प्रत्याशी को चुनकर लाई है और गटर का जो समस्या है उसी का निवारण के लिए हम ये आप महिलाओं के लिए क्या कार्य करेंगे? महिलाओं के लिए जो महिला के जो रोजगार है ये कुछ ये है वो सब करके देंगे पहले. आपका परिचय मी सविता मंथिर देशलहरे प्रभाग 24मधून उमेदवारी करत आहे. आणि मी लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून इथे अर्ज टाकलेला आहे. मी जिथे रोड बनले आहे तिथे तो रोड बनत आहे, पण जिथे खरंच रोड नाही तिथे कोणी जाऊन झाकत पण नाही. तशा लोकांची मला गरजू आणि गरीब लोकांची समस्या दूर करायची आहे आणि महिलांकरिता त्यांच्या सुरक्षतेसाठी काय करायचं आहे. आज किती महिलांवर अत्याचार होत आहे, त्याच्यावर मी काहीतरी असं आणेल की महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करणार. आमच्या मनपेच्या शाळा आहेत, तिथे मुलं जात नाहीत, काही नाही, पण तिथे जर चांगलं आपण शिक्षणासाठी काही CBSE पॅटर्न वगैरे आणलं आणि त्यांना जर सुविधा दिली तर आमचे मजदूर आईवडिलांचे मुलं तरी तिथे शिकू शकणार. धन्यवाद.